आतापर्यंत कळत नव्हतं ना, म्हणूनच गप्प होते मी. पण आता सगळं कळल्यावर मी गप्प का बसू? अमृता तातडीनं दादाला भेटायला आली याचा अर्थ काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. जिथं प्रॉब्लेम तिथं परशू. वडील आणि मुलीचं नातं जुळत असेल तर नवरा बायकोच्या नात्यात थोडंसं अंतर पडलं तर काय हरकत आहे? मुलीच्या बापाचं नाक हे इतर बापांपेक्षा लांब बसतं आणि ते जपून ठेवणं मुलीच्या हातात असतं. विचार हिला हे गोव्याला कशासाठी आले होते. दार उघड. अमृता, अमृता काय आहे? अशी कोणालाही न सांगता निघून काय आलीस इकडे? मम्मा केवढी काळजी आहे तिकडे माहितीये. आणि तू अमृता, याच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर द्यायला तू बांधील नाहीयेस. ती माझी बायको आहे. त्याआधी ती माझी मुलगी आहे. बाळा, आज जातो. मला जरा ह्याच्याशी बोलायचंय. नाही अमृता, हे बघ, माझ्याशी बोलल्याशिवाय कुठेही जाऊ नकोस. ऐक माझं प्लीज. अमृता, मी आहे ना इथे सगळं सांभाळायला. आज जातो. दादा प्लीज, तुमच्या दोघांच्याही मध्ये अमृताचा बळी जातोय. वामन, तू मध्ये बोलू नकोस. अमृता, तू तुझ्या खोलीत जा बाळा. अमृता, अमृता माझं. अमृता, दादा अरे प्लीज. तू माझ्या खोलीत ये जरा. इथे कुठल्याही प्रकारचं स्पष्टीकरण द्यायला किंवा जाब विचारायला तुला थांबवलेलं नाही. तुला इथे थांबवलं ते हे सांगायला की तुझ्यामध्ये आणि अमृतामध्ये जे काही संबंध होते ते विसर आता आणि निघ. अमृता आता तुमची मुलगी नाही तर माझी बायको आहे. कुठल्या तरी खेड्यातल्या देवळात भातुकलीचा मांडलेला खेळ लग्न असू शकत नाही. तुम्ही ज्याला भातुकलीचा खेळ म्हणताय ना, त्या भातुकलीच्या खेळाचं सर्टिफिकेट आहे माझ्याकडे. तू इथून घरी पोचायच्या आत शासन दरबारी जे काही पुरावे आहेत ते त्या रजिस्टर मधूनच नाही तर तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक माणसाच्या मेंदूतून नष्ट करीन मी. त्यामुळे शांतपणे इथून निघ आता. धमक्या मलाही देता येतात. धमकी देत नाहीये, कृतीवरच विश्वास आहे माझा. या खोलीत मारून टाकला ना तुला तर शेजारच्या खोलीत पत्ता पण लागणार नाही त्याचा. निघ. मला एकदा अमृताचं म्हणणं ऐकायचंय. आजपासून असं समज की ती मुखी बहिरी आहे. तिला काही म्हणायचं नाही, काही बोलायचं नाहीये. मी जे सांगेन तेच तिचं म्हणणं आहे. आणि मी तिला सांगेन की काल आर्यन सरतापे मेला. मीही गप्प बसणार नाही. नकोच बसूस गप्प. करण्यासारखी बरीच कामं तुझ्या आईच्या मागे लावलेत मी. तिला मदत कर जरा. नरसिंह किल्लेदार, माझ्या घरात उभं राहून माझ्यावर आवाज चढवायचा नाही, नाहीतर तुमच्या या पोकळ धमक्यांना मी घाबरत नाही. तुला इथे संपवून टाकला ना तर तुझ्या आईला तुझी बॉडी सुद्धा मिळणार नाही, कळलं काय? त्यामुळे माझं डोकं बिथरायच्या आत निघितून एकदा अमृताला निघ.
जानकी, त्यागाची भावना वगैरे हे असले शब्द आहेत ना, हे सगळे कथा कादंबऱ्यांमध्ये ठीक वाटतात. प्रत्यक्ष आयुष्यात त्यांना काडीचीही किंमत नसते. तू उगाच विषयाची परीक्षा घेऊ नकोस. मी कुठलीही परीक्षा देत नाहीये वामन दादा. मी तेच करते जे माझ्या मनाला योग्य वाटतंय. कारण आज ह्यांच्या मनातले अमृताबद्दलचे सगळे गैरसमज दूर झालेत. आणि तुझ्याबद्दल जे नवीन गैरसमज निर्माण झाले आहेत त्याचं काय? जानकी, अमृता 24 तास इथे दादाबरोबर राहणार नाहीये. आज ना उद्या ती स्वतःच्या घरी स्वतःच्या नवऱ्याकडे जाईल. आणि त्यानंतर येणारा प्रत्येक दिवस तुझ्यासाठी नवी नवी संकट घेऊन येईल. वामन दादा, येणारा प्रत्येक दिवस सुखाचा असू शकतो हे मला इकडं आल्यानंतर कळलं. याच्या आधी मी आणि माझ्या आईबाबांनी फक्त दुःखाचेच दिवस पाहिले. पोट भरण्यासाठी माझ्या बाबांबरोबर आईने सुद्धा रस्त्यावरचे दगड फोडले. तुझी काय इच्छा आहे? तुझ्या बरोबर सगळ्या घरादाराला पुन्हा तेच दिवस आणायचे? माझ्या नशिबात तसं असेल तर तसंच होईल. त्या दिवसांचं मला माहित नाही, पण आत्ताची परिस्थिती बदलणं माझ्या हातात आहे आणि मी ती बदलेनच. मी अमृताला सांगेन. अमृता माझ्यावर विश्वासही ठेवेल. मी दाखवून देईन तिला त्या आर्यांचं खरं रूप. वामन काका, मला कोणीही कोणाबद्दलही काहीही सांगण्याची गरज नाहीये. माझं प्रत्येकाबद्दल जे मत झालंय ते मी स्वतः केलंय. तू आता सांगण्यावरून नाही. प्रत्येक वेळेला कोणीतरी सांगितलं म्हणूनच आपले गैरसमज होतात असं नाहीये. कित्येक वेळेला परिस्थिती सुद्धा आपल्याला चुकीचा विचार करायला भाग पाडते अमृता. हो, पण ती परिस्थिती ज्या माणसांमुळे निर्माण झाली त्यांना कसं माफ करू? मला बाकीच्या माणसांचं माहित नाही, पण मी जानकीबद्दल नक्की सांगू शकतो. जानकी निर्दोष आहे आणि आर्य नालायक आहे, एवढंच मला माहिती आहे. मलाही फक्त एवढंच माहिती आहे की माझ्या आई इतकाच विश्वास मी हिच्यावर ठेवला होता. आणि माझ्या बाबांपेक्षाही जास्त विश्वास मी आर्यनवर ठेवला होता, पण दोघांच्याही बाबतीत मी मातीच खाल्ली. त्यामुळे प्लीज कोणीही माझ्याकडे विश्वासाच्या गप्पा करू नये. म्हणजे आता तू माझ्यावरही विश्वास ठेवणार नाहीयेस? ठेवायला काहीच हरकत नाहीये काका, पण आता मला भीती वाटते. कारण ज्यांच्यावर जितका जास्त विश्वास ठेवला ना, त्यांच्याकडून तितकाच मोठा अपेक्षाभंग झालाय. तुझ्याही बाबतीत तेच झालं तर काय करू मी? त्यामुळे प्लीज काका, तू अशा कुठल्याही माणसाची बाजू घेऊन बोलू नकोस ज्याचा मला तिटकार आहे. अमृता, तू माझ्यावरून वामन दादांना बोलू नकोस. नशीब समज तू इतक्या खालच्या थराला जाऊन वागून सुद्धा मी अजून तुझा कुठलाही अपमान केलेला नाहीये. माझ्या बाबांनी तुला माझ्या आईची जागा दिली आहे. ज्या करंड्यातून ती बाबांच्या नावाचं कुंकू लावायची त्याच करंड्यावर आता तुझा हक्क आहे, या गोष्टीची लाज वाटते आता मला. दादा,
आर्यन आणि अमृता आले. नक्की बाहेर काय झालं असेल ग? मला नाही माहित. अगं मग जा, जाऊन बघ ना बाहेर काय झालंय ते. जा, तू जाऊन बघ ना. मी कशाला जाऊ? उगाच त्यांच्या भांडणात माझा बळी जायचा. अगं मग मला जायला का सांगतेस? पण अगं मी परखी आहे, तुझं तसं नाहीये ना. तू या घरात हक्काची बाई आहेस. आली, तू जर असंच बोलत राहणार असशील ना तर मी जाते इथून. जा. कोणी अडवलंय तुला? आणि तसंही ज्यांनी तुला अडवलंय ना त्यांना जाऊन एकदा सांग मी जाते म्हणून. तुझ्याशी बोलण्यात काहीही अर्थ नाही. तोंडाला येईल ते बोलत असतेस. का वाटेल ते बोलण्याची मुभा काय फक्त तुला मिळाली? आधी खऱ्याच्या चाव्या मिळवल्यास आणि आता काय फक्त कपाळाला कुंकू लावायचं शिल्लक ठेवले. आली, तुझ्या मनात आता कोणते विचार चालले आहेत कळतंय मला, पण तू काळजी करू नकोस बाळा. आता तू तुझ्या वडिलांच्या घरात आलीयस. तुझे वडील तुला प्रोटेक्ट करण्यामध्ये एकदा कमी पडले होते. त्याची शिक्षा आजही भोगतोय मी. पण यापुढे अशी चूक मी कधीही होऊ देणार नाही. बाबा, माझी तुमच्याबद्दल कुठलीही तक्रार नाही आहे. पण मला माझी चूक कळते ना बाळा. तू आता इथेच राहायचंयस, तुझ्या वडिलांच्या घरात. तू आता इथेच राहायचंयस, तुझ्या वडिलांच्या घरात. म्हणजे आणि आर्यन, तुम्ही बोललात ना आता आर्यनशी? बोललो मी त्याच्याशी आणि सगळं त्याला नीट समजावून सांगितलं. नीट समजावून सांगितलं म्हणजे? म्हणजे हेच की आतापर्यंत जे घडलं ते एक स्वप्न होतं असं समजून अमृताला विसरून जा. काय? अहो पण बाबा, त्यानं तुला जे दुःख दिलंय त्या मानानं कमीच बोललो मी त्याला. बाबा, मला असं वाटतं की या विषयावर आपण सगळ्यांनी शांतपणे बसून एकदम. सगळ्यांनी नाही, फक्त तू आणि मी. इथून पुढे या घरातल्या कोणाशीही आपला संबंध नसेल. जे काही बोलायचं आहे ते तू आणि मी दोघंच बोलू. बाबा, माझं लग्न झालंय आर्यनशी. लग्न? कुठल्या तरी देवळात मांडलेला तो एक साधा खेळ होता. आर्यनसाठी कदाचित तो खेळ असेलही, पण माझं काय? हे बघा अमृता, मागे घडून गेलेल्या कुठल्याही गोष्टीशी आता तुझा संबंध नाही. पुन्हा नव्याने सगळं सुरू कर. तुझं पुढचं शिक्षण कुठे घ्यायचंय ते तू ठरव आणि आपण ते पूर्ण करू. बाबा, पण पण बीण काही नाही बाळा.
आता तू जाऊन झोप, सकाळी बोलू. काय रे, तू कधी आलास? आणि अमृता कुठे? आर्यन, मी तुझ्याशी बोलते, अमृता कुठे? ती तिच्या घरी गेली. म्हणजे बहुधा जानकीला भेटायला गेली होती. आपलं बोलणं झाल्यावर मीही तिथे गेलो. ते नरसिंहाशी माझा वाद झाला. त्याने अमृताला परत पाठवण्यास नकार दिलाय. नकार दिला? आणि अमृताने हे ऐकून घेतलं? मला नाही माहित मम्मा तिथे नक्की काय झालंय. अरे पण तू तिला न घेता आलास कसा? नाईलाज झाला माझा. नरसिंहाने मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. म्हणजे माणसांचा जीव घ्यायची खुमखुमी अजून गेली नाहीये त्याची. बस आर्यन, आता मी संपले तरी चालेल, पण या नरसिंहाला मी सोडणार नाही. जनाला फोन लाव. जना काकाला फोन करायची काही गरज नाहीये. नरसिंहाचा जीवच घ्यायचा असतं ना, तर तो मीही घेऊ शकतो सहज. पण मम्मा, आता आपले हात दगडाखाली आहेत. पण गुन्हा त्याने केलाय. अमृता आता तुझी बायको आहे, त्याची मुलगी नाहीये. पण अमृताचीच परत यायची इच्छा नसेल तर? डोकं फिरल्यासारखं बोलू नको सायन. बरोबरच बोलतोय मी. नरसिंह एक असं विष जे साखर समजून आपण आपल्या जिभेवर ठेवतो खरं, पण ते अंगात भिनल्यानंतरच त्याचे परिणाम जाणवतात. हे बघ, अमृताच्या बाबतीतही असंच झालं असणार. डोळ्यात थेंबभर पाणी आणून अमृताशी गोड गोड बोलला असेल, इमोशनल ब्लॅकमेल केलं असेल त्याला. म्हणजे तुला असं म्हणायचं की अमृता परत कधीच येणार नाही? ते मी नाही सांगू शकत मामा. पण त्या नरसिंहाने आपली चांगलीच कोंडी केली. एका बाजूला अशी भावनिक ओढाताण आणि दुसऱ्या बाजूला इन्कम टॅक्सची रेड पडल्यामुळे आर्थिक ओढाताण. आधी आपण त्या इन्कम टॅक्सच्या लफड्यातून बाहेर पडू आणि मग अमृताचा प्रश्न सोडवू. नाही, तू काही म्हणाल या, पण माझी खात्री आहे अमृता स्वतःहून आपल्या घरी नक्की परत येणार. माझा संसार मोडकळीला आलाय तेव्हा, पण माझी त्याबद्दल काहीच तक्रार नाही. फक्त ज्यासाठी मी माझा संसार पणाला लावलाय ते ह्यांच्यातलं आणि अमृतातलं नातं तेवढं आता घट्ट जुळू दे तेव्हा. बाकी मला काही नको. माझ्या वाटेला आता पुढे जे काही मांडून ठेवलंय ते सगळं हसत हसत सोसेन मी. पण त्या दोघांच्या वाट्याला आता आणखी दुःख नको देऊस.